नमस्कार. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या टाईपमध्ये स्लीव्ज कशी करायची ते शिकणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा इथे मी खाली स्टिच करून घेतलेली आहे छोटीशी बॉर्डर. तर या बॉर्डरपासून आपल्याला वरती जी आहे ती डिझाईन ड्रॉ करायची आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला स्लीव्जचा सेंटर घ्यायचा आहे. आता तुम्ही इथे सेपरेट बटर पेपरवरती सुद्धा आपली जी डिझाईन आहे ती ड्रॉ करून आपण ट्रेस करू शकतो. पण इथे मी डायरेक्टली स्लीव्जवरती ड्रॉ केलेली आहे. तर सेंटरच्या लाईनवरून आपल्याला 2-2 इंचवरती मार्किंग करायचं आहे आणि तसंच जिथे आपली स्टिचिंग लाईन येणार आहे साईडला त्या लाईनवरतीही आपल्याला 2-2 इंचवरती एक पॉईंट मार्क करून घ्यायचा आहे. आता इथे मी 2 इंच घेतलेला आहे. तुमच्या डिझाईननुसार आणि तुमच्या थिकनेसनुसार तुम्ही इथे कमी जास्त घेऊ शकता. 1.5 इंच किंवा 1 इंचवरती तुम्ही मार्किंग करू शकता. आपली मेथड सेम राहणार आहे ड्रॉ करायची. फक्त तुम्हाला इथे 1-1 इंचवरती मार्किंग करून घ्यायचं आहे. जशी तुमची डिझाईन असेल किंवा जशी कस्टमरची रिक्वायरमेंट असेल त्यानुसार आपल्याला इथे डिझाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. आता इथे मी मला जास्त हेवी वर्क नको होतं आणि जास्त कमीही वर्क नको होतं म्हणून मी इथे 2 इंचचा गॅप घेतलेला आहे. आता या गॅपवरती आपल्याला अशा तिरक्या लाईन्स ड्रॉ करायच्या आहेत. जसा सेंटरचा एक पॉईंट येतो तो पॉईंट आणि साईडला आपण जिथं स्टिचिंग लाईन येते त्या लाईनवरती आपण 2 इंचावरती जी लाईन जो पॉईंट आपण ड्रॉ करून घेतलेला आहे तिथे अशा क्रॉस आपल्याला इथे लाईन ड्रॉ करून घ्यायच्या आहेत. तसंच दुसऱ्या साईडलाही करून घ्यायचं आहे म्हणजे दोन्ही साईडच्या डिझाईन सेम ड्रॉ होतील. तर अशा प्रकारे आपण इथे क्रॉस लाईन करायच्या आहेत. आता इथे आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, जो आपण बॉर्डरपासून 2-2 इंचावरती किंवा तुमच्या डिझाईननुसार तुम्ही जेवढ्या मेजरमेंटला मार्किंग करून घेतलं आहे, तिथे आपल्याला क्रॉसमध्ये लाईन्स ड्रॉ करायच्या आहेत. म्हणजे आपली डिझाईन दिसताना क्रॉसमध्ये दिसेल आणि ड्रॉ केल्यानंतरही आपल्याला ती डिझाईन नीट अँड क्लीन दिसेल. तर इथे बघा, इथे जसं मी सगळ्या लाईनमधला गॅप आपल्याला इक्वल मिळतोय, कारण की इथे मी सेम डिस्टन्स ठेवलेला आहे. आता या लाईनवरती जशी आपली डिझाईन आहे, आता यामध्येही खूप व्हरायटी आहेत, पण इथे मी ऑलरेडी एक स्लीव्ज रेडी केलेली आहे. तर त्या स्लीव्जवरती जेवढं मेजरमेंट येते 2 पॉईंटमध्ये तेवढं मी मेजरमेंट इथं घेतलेलं आहे. आता इथे आपल्याला मेजरमेंट 1.25 इंच असं मिळतं आहे. तर तेवढ्या डिस्टन्सवरती दोन्ही साईडला प्रत्येक लाईनवरती मी मार्किंग करून घेत आहे, कारण तिथे आपल्याला स्टोन पेस्ट करायचा आहे. ग्लास स्टोन येतो तो पेस्ट करायचा आहे आणि त्या प्रत्येक पॉईंटमध्ये आपल्याला डिझाईन क्रिएट करायची आहे. त्यामुळे मी इथे जे आपण स्टोन पेस्ट करणार आहे त्याच्यासाठी इथे मार्किंग करून घेतलं आहे, जेणेकरून प्रत्येक स्टोन आपला इक्वल मेजरमेंटने आणि इक्वल डिझाईनमध्ये पेस्ट होतील. तर अशा प्रकारे सगळीकडे मी मार्किंग करून घेतलेलं आहे आणि इथे गोल्डन कलरचा ग्लास स्टोन मी इथे पेस्ट करणार आहे. तर या डिझाईनमध्ये खूप अशा व्हरायटी असतात याच पॅटर्नमध्ये. तर तुमच्या डिझाईननुसार आणि व्हरायटीनुसार तुम्ही छोटीशी डिझाईन सगळ्यात पहिल्यांदा क्रॉसमध्ये 2 पॉईंटच्या आत जेवढी डिझाईन होणार तेवढी तुम्ही अगोदर डिझाईन करून घ्या आणि त्याच्यानंतर ना जेवढं डिस्टन्स येते तेवढ्या डिस्टन्सवरती मार्किंग करून घ्या. आता इथे मी ऑलरेडी एक स्लीव्ज मार्क केलेली ऑलरेडी एक स्लीव्ज मी इथे स्टिच केलेली आहे. त्यामुळे मला इथे एक्झॅक्टली मेजरमेंट मिळालेलं आहे. जर तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा एक स्लीव्ज करणार तर त्यावेळेला तुम्हाला एवढं लक्षात घ्यायचं आहे की तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा डिझाईन एक ड्रॉ करा आणि किंवा एक डिझाईन छोटीशी एका साईडला घ्या, तेवढी डिझाईन कंप्लीट करा आणि त्यानुसार तुम्हाला 2 स्टोनमधलं डिस्टन्स तुम्हाला मिळेल. तर इथे मी असं सगळ्यात पहिल्यांदा स्टोन पेस्ट करून घेतलेले आहे आणि ते सगळे ड्राय झाल्यानंतर मी इथे वर्क करणार आहे. आता या 2 स्टोनमध्ये काय वर्क करणार आहे ते इथे मी पहिल्यांदा ड्रॉ करून घेते, म्हणजे तुम्हाला समजेल. आता 2 स्टोनमध्ये इथे मी काय डिझाईन करणार आहे, तर एक जिथे मी लाँग बीड घेतलेला आहे तिथे वीट बीड आणि सिक्वेन्स, तसाच ती 2 स्टिच झाल्यानंतर ना एक राऊंड बीड, त्याच्यानंतर ना एक वीट बीड दोन्ही साईडला आणि मध्ये राऊंड बीड. त्याच अपोजिट डायरेक्शनला सेम डिझाईन मी कॉपी करणार आहे. तर जशी ड्रॉ केलेली आहे तसंच तुम्हाला स्टिच करताना समजेलच. तर आता सगळ्यात पहिल्यांदा इथे मी एक वीट आणि एक सिक्वेन्स असं मी निडल फिल करून घेतलेले आहे. तर अशा प्रकारे इथे मी क्रॉसमध्ये वीट बीड असा घातलेला आहे आणि आता त्याच्या पुढे मी एक राऊंड बीड घालणार आहे. आता राऊंड बीड घातल्यानंतर ना सेम पॅटर्नमध्ये मी वीट बीड आणि सिक्वेन्स घालणार आहे. तर ही एक आपली डिझाईन एका साईडची क्रिएट झाली आणि तिथेच समोर एक राऊंड बीड घालून त्याच्याच अपोजिट अशी डिझाईन येईल, म्हणजे ही एक जेवढी डिझाईन झाली त्याच्या अपोजिट अशी डिझाईन येईल अशी मी इथे क्रिएट केलेली आहे. तर या पॅटर्नमध्ये खूप अशा डिझाईन्स आहेत.
तर त्याही तुम्ही करू शकता. सगळ्यात पहिल्यांदा छोटीशी डिझाईन कंप्लीट करून घ्या. किती डिस्टन्स राहते ते बघा आणि त्याच्यानंतर ना तुम्ही इथे मार्किंग करून डिझाईन क्रिएट करू शकता. असं छोटंसं वर्क करून बघितल्यानंतर तुमचा टाईम वाचणार आहे आणि कमी टाईममध्ये तुम्ही जास्तीत जास्त वर्क करू शकणार आहे. त्यामुळे थोडीशी डिझाईन अगोदर तुम्ही करून घ्या आणि त्याच्यानंतर ना तुम्ही प्रॅक्टिस करू शकता किंवा पुढची स्टिच घेऊ शकता. तर अशा प्रकारे मी इथे 2 स्टोनच्या मध्ये एक अशी डिझाईन क्रिएट केलेली आहे आणि या पद्धतीने सगळीकडे आपल्याला स्टिच घालून घ्यायची आहे. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल किंवा ही डिझाईन कशी स्टिच करायची ती समजली असेल. तर याच पद्धतीने पुढच्या 2 स्टोनमध्ये आपल्याला सेम डिझाईन घ्यायची आहे. याचबरोबर जर तुम्हाला ही डिझाईन आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करा. आणि तसेच आरी वर्कच्या बाबतीत जर तुमचे काही डाऊट्स असतील तर कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही विचारू शकता किंवा इंस्टावरती डायरेक्ट DM करू शकता. किंवा अजून तुम्हाला कोणत्या डिझाईन शिकायच्या असतील तर तेही तुम्ही DM करू शकता. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी त्या डिझाईन तुम्हाला कशा करायच्या ते मी सांगेन. तर अशा पद्धतीने सगळ्या लाईन्स मी ड्रॉ करून घेतलेल्या आहेत. त्याच्यावरती ही स्टिच करून घेणार आहे. तर तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. तर अशा प्रकारे इथे ब्रायडल स्लीव्ज आपली कंप्लीट झालेली आहे आणि याच पद्धतीने याच पॅटर्नमध्ये आपण वेगवेगळ्या डिझाईनसुद्धा स्टिच करतो. तर तेही तुम्ही जर ही डिझाईन नको असेल तर ती दुसरी डिझाईन तुम्ही करू शकता. फक्त आपल्याला पॅटर्न सेम ठेवायचा आहे, फक्त डिझाईन आपली चेंज होणार आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.